विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक मानाजी गावडे, मराठी विभाग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. मित्रांनो, आपण गेले 2 भाग या पाठाचे पाहिले. पहिल्या भागामध्ये पर्यटनाचे निमित्त आणि लेखिकेने केलेला कारगिल परिसराचा प्रवास. आपण काल दुसरा भाग पाहिला. या प्रवासातून त्यांना मिळालेली प्रेरणा आणि त्यांनी सुरू केलेले कार्य. आणि आज आपण जो तिसरा आणि शेवटचा भाग पाहणार आहोत, 2006 सालचा लडाख आणि कर्नल झा यांनी त्यांचं केलेलं स्वागत. यासाठी आपण पाठ सविस्तर वाचूया आणि मग त्यावरती चर्चा करूया. 2006चा लडाख एक नवच रूप घेऊन समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश पाणी वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. लेहला सुखरूप पोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एक मार्ग उघडा होता. कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. निसर्गापुढं आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है. कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा. 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील, असं ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल, द्रास या ठिकाणांकडे निघालो. कारगिल, द्रास येथील विजय स्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतःकरणानं पुनरागमनायच म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयाण वातावरणाला अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते, कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. बाहेर मिठ्ठ काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली. रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढं जाणं दुरापास्त. एकच आधार, आर्मी पोस्ट. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचा ट्रॅफिक चेकपोस्ट TCP आहे, असं त्या 3 जणांनी सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाज़त दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सपसेल शरणागती पत्करली. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो, असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. TCPवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलना फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल. तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो.
रात्री 10:30पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल सेवा परमो धर्म लष्कराबद्दलच्या या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणांचं एक एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडीत झाल्या, जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोरा आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्यांप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्या वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं अत्यंतिक कर्तव्य व्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठायी ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचत होतं. स्वयंमधून को हम असा निनाद उमटत होता. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का? आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी. माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल राणा. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. टी व्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येता असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडले. माझे वचन पूर्ण झाले होते. अनुमावशी, त्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे, तुला जाणवत आहे का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्यासमोर आलेली भाग्यश्री भावूक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. तिचं स्वतःशीच बोलणं चालू होतं. अगं, या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगर माथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. आत्तापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही का? लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा
अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर असलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथं गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुठं निखळून पडतायत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयी संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ते टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999 कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात, याच्याकरता मोठा सन्मान तो कोणता. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका. आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही. वातावरणात नीरव शांतता. त्याचा भंग करत मी आवेगानं म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. भासच तो, पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. माघारी वळले. ते या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच. कारण ते म्हणतात, माघारी जेव्हा झाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा, तुमच्या उद्यासाठी ज्यांना आपला आज दिला. विद्यार्थी मित्र हो, इथं पाठ संपलाय. पण या 3ऱ्या भागामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की देशप्रेम, देशभक्ती ही फक्त सीमेवर आणि सैनिकापुरती मर्यादित नाही. आणि तो प्रश्न या साऱ्यांनाही पडला. इथं प्रांत, धर्म, जात, भाषा कसलाही संबंध नाही. तिथं असतो फक्त जवान आणि त्याचं कर्तव्य, सीमेचं रक्षण करणं, त्याग आणि निष्ठा. आणि या पर्यटकांशी आलेला त्यांच्या आपुलकीचा वागण्याचा अनुभव, यातून ते सगळे भारावून गेले. त्यांना आपली माणसं भेटल्याचा इथं अनुभव आलेला आहे. आणि त्यांच्या मनात एक कृतज्ञतेची भावनाही दाटून आलेली आहे. त्यांचं हे 5 वर्षाचं प्रतिज्ञा केलेलं तप
पूर्णत्वाला गेलं आणि त्याचं अपूर्व वाटून कुशल ठाकूर या कर्नलने खास या सामान्य माणसांना भेट दिलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडलेले आहेत आणि ते म्हणजे की त्यांना शहरातील तरुण हुशार मुलं पाहिजेत, निदान काही वर्ष तरी त्यांनी यात यावं आणि नोकरी करावी. दुसरी बाजू या लोकांनी इथं वारंवार यावं आणि या तरुण सैनिकांमध्ये भरती झालेल्या मुलांना एक काहीतरी प्रेरणादायी असं आणि प्रेम देऊन जावं. दुसरी गोष्ट ते सांगतात की शहरातल्या मुलींना सांगा तुमच्या की तुम्ही आमच्या जवानांशी विवाह करा. नवे नवे ते सांगत नाहीत, तर लेखिकेला ते म्हणतात तुम्ही हे वचन द्या. आणि शेवटी म्हणतात नागरिक आणि लष्करामधला सेतू तुम्ही जो बांधलेला आहे ते काम कधीही थांबवू नका. आणि शेवटी लेखिकाही भावनेच्या आवेगात उत्तर देतात, नक्की सर, हे काम कधीच थांबवणार नाही. त्यांना असं जणू वाटतं कानात की तिथल्या वाऱ्यानंही त्यांना तसाच आशीर्वाद दिला. आणि मग त्या एक मनाशी नवीन विचार करून आपण स्वतःही जबाबदार नागरिक बनू आणि युवकांनाही तसा बनवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देऊनच त्या परत फिरतात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण सर्वांनी एकच बोध घेतला पाहिजे आणि तो म्हणजे देशभक्ती, राष्ट्रप्रेम, देशसेवा, सीमारक्षण हे फक्त सैनिकांचेच कर्तव्य नाही, तर ती आपण सर्वांची जबाबदारी आहे. आपले जवान सीमेवर असले तरी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. समाजात जे निवृत्त सैनिक आहेत त्यांचा मान राखला पाहिजे. सैनिकांच्या कुटुंबांना मदत केली पाहिजे आणि संकट काळात त्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. तरच ती खरी देशभक्ती ठरेल. मी शेवटी एवढंच म्हणेन